टाइम महाराष्ट्राने घेतली कोकण कन्या सुचितासोबत कोकण महोत्सवाची दखल, पुढे नक्की बघा। नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मुलुंडमध्ये कोकण महोत्सव लागलेला आहे आणि मी कोकणी म्हटल्यानंतर मला कोकण महोत्सव बघायचा होता। याच्या आधी सुद्धा मी आली होती, पण तेव्हा स्टार्ट झालं नव्हतं कारण फर्स्ट डेला आली होती, इतकं काही घडलं नव्हतं। आता तुम्ही माझं बघता पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि आज मी जाणार आहे कोकण महोत्सव बघायला। माझ्यासोबत व्हिडिओ नक्की बघा, ज्यांना जे कोकण वेडी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल। चला तर मी कोकण महोत्सवला आता आतमध्ये आलेली आहे आणि मी घातलेलं कोकण कन्या टी शर्ट तुम्हाला देखील हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचे कोणतेही टी शर्ट जसं की कोकण, कोकणी, कोकण कन्या असे क्रॉप टॉप वगैरे सगळे अवेलेबल आहेत, तर तुम्ही नक्की तिथून जाऊन घ्या। कारण का आपण कोकण फिरायला येतो आणि खूप लोकांना हौस असते की असं टी शर्ट घालायचं, तर आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा इथे आणि टी शर्ट देखील घ्या। चला आता तर मी वेगवेगळे स्टॉल इथे लागलेले आहेत ते एक्सप्लोर करते, कारण का मी स्पेशली कोकणी आहे तर मी माझ्या कोकणातली खूप सारे पदार्थ खाल्लेले आहेत, पण कोकण महोत्सव म्हटल्यानंतर कोकणी उद्योजकांना प्रेरणा मिळते आणि कोकणी उद्योजक इथे येऊन आपापले स्टॉल टाकतात। स्पेशली तुम्ही बघताय फिश, इतर लोकांना फिश खायला मिळत नाही जास्त करून, कारण का इकडे आपण कोकण फिशचे वेगवेगळे हॉटेल्स एक्सप्लोर करतो, पण आम्ही कोकणी लोक तर नेहमी खात असतो। तुम्हाला खास व्हिडिओ म्हणून शेअर केलाय, तर तुम्ही नक्की इथे या आणि खा। फर्स्ट डेला ज्या दिवशी कोकण महोत्सव सुरू झाला होता तेव्हा जस्ट मी एक्सप्लोर करायला आले होते की कोकण महोत्सव कसं सेटअप वगैरे आहे, तर बघू शकता तुम्ही इथे एकविरा देवीची मूर्ती आहे आणि सगळं सेटअप चालू आहे। मला पाहायचं होतं की कसा कोकण महोत्सवचा सेटअप होतो, सो मी तेच पाहायला आली होती आणि तुम्हाला देखील तो व्हिडिओ मी शेअर करते। आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्या कारणाने मला पाहायचं होतं कोकण महोत्सव कसा आहे। इथे आल्यानंतर मला खूप भारी वाटलं, कारण का इथे वेगवेगळे कोकणचे स्टॉल आहेत, जसं की तुम्ही बघू शकता। कोकणातल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, कोकणातल्या लोकांना प्रेरणा मिळते, कोकणातल्या उद्योजकांना प्रेरणा मिळते आणि मला तेच पाहायचं होतं म्हणून मी कोकण महोत्सव बघायला आली होती। मला तर खूप भारी वाटलं, प्रत्येकाने इथे यावं आणि प्रत्येकाने कोकणातल्या महोत्सवाचा आनंद घ्यावा, वेगवेगळे गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर कराव्या। धन्यवाद। बघू शकता मी आता कोकण महोत्सवाला आलेली आहे, खूप लवकर आले त्यामुळे एक एक स्टॉल बसत आहे। सो तुम्हाला मी स्टॉल दाखवते, आवाज पण खूप आहे गाण्यांचा, एकविरा देवी बसते त्यामुळे। सो चला मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ। तुम्ही पाहू शकता फर्स्ट डे असल्या कारणाने जास्त गर्दी पण नाही, पूर्ण सेटअप होत चाललेला आहे। मी यानंतर पुन्हा येणार आहे आफ्टर 5 डेज, कारण का मला पाहायचं होतं की सेटअप कसा होतो आणि त्यानंतर भरल्यानंतर कोकण महोत्सव कसा असतो हा अनुभव घेण्यासाठीच मी फर्स्ट डेला आली होती। सो मी थोडा एक्सप्लोर करते, बघते काय काय स्टॉल आहेत आणि कसं त्यांनी डिझाईन्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे जे स्टॉल आहेत त्या सगळ्या मी एक्सप्लोर करते। देन त्यानंतर पुन्हा येणार आहे, तर पुन्हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार। चला तर मग आता मी येणार आहे 5 दिवसानंतर। आता मी 5 दिवसानंतर कोकण महोत्सव बघायला पुन्हा एकदा आलेले आहे। बघू शकता मी 5 दिवसाआधी आले होते तेव्हा काहीच गर्दी नव्हती आणि आता अक्षरशः खूप पब्लिक आहे, अजून खूप पब्लिक येणार आहे, कारण तिकडे आकाशपाळणा आहे, इकडे जे सुरुवात आहे इकडे स्टॉल आहेत, या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या। आता तुम्ही विचार कराल हे कुठे आहे, तर हे मुलुंडमध्ये आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस पण दिलेला आहे, तर तुम्ही देखील इथे येऊन आनंद नक्की घ्या, मी देखील आनंद घेते। चला तर मग आता तुम्हाला पूर्ण कोकण महोत्सव मी दाखवते, फिरवते, नक्की बघा माझा व्हिडिओ पुढेपर्यंत। कोकण महोत्सवचे स्टॉल तर बघून झाले, मला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन होतं ते म्हणजे या आकाशपाळण्याचं, कारण का आकाशपाळणा खरंच खूप मोठं आहे। मी आतापर्यंत इतर ठिकाणी खूप आकाशपाळणे पाहिले पण ते खूप छोटे छोटे होते आणि हा खूपच जास्त मोठा आहे। मला इच्छा आहे की आकाशपाळण्यामध्ये जायची, पण तो इतका मोठा आहे तो बघून मी खरंच जाऊ शकत नाही। पण तुम्हाला मी इथे कोणकोणते गेम्स आहेत ना हे सगळे दाखवते। आकाशपाळणा आहे, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी वेगवेगळे छोटे छोटे गेम्स आहेत, त्यानंतर मोठे जेही आपल्याला गेम खेळायचे असतील इथे आल्यानंतर ते सगळे गेम इकडे अवेलेबल आहेत।
बघू शकता तुम्ही, खूप भारी वाटतं इथे. लोकांचा आनंद पण इतका आहे, लोकांना खूप खरंच मस्त मजा येते. सो चला मी तुम्हाला पुढे जाऊन अजूनही दाखवते. सगळी लोक एन्जॉय करतात इथे आल्यानंतर. सो तुम्ही देखील इथे या, नक्की व्हिजिट करा. अजून 4 दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणून तुमच्यासोबत लवकर व्हिडिओ शेअर केलेला आहे. 4 दिवस म्हणण्यापेक्षा 15 तारखेपर्यंत आहे, म्हणजे अजून खूप दिवस आहे. तुम्ही व्हिडिओ कोणत्या डेटला बघताय मला माहीत नाही आहे. सो तुम्ही नक्की इथे या, व्हिजिट करा. मी देखील आनंद घे, तुम्ही देखील आनंद घ्या. सो फायनली मी कोकण महोत्सव बघून आलेली आहे. खूप इच्छा होती मागच्या आकाश पाळण्यामध्ये जायची, पण तो इतका मोठा होता ना की माझं असं धैर्य झालं नाही तिथे जायचं. बट मी खूप काही खाल्लं. मी कोकणातली असल्याकारणाने मी चिकन वडे खाल्ले आणि त्याच्यानंतर कलेजी पाव खाल्ला, मसाला पापड खाल्ला. त्यानंतर वेगवेगळे स्टॉल पाहिले जे कोकणात फेमस असतात. सो हे एक गोष्ट खूप आवडली की कोकणातल्या उद्योजकांना इथे प्रेरणा मिळते आणि इथे त्यांनाही वाव मिळतो आपल्या गोष्टी विकण्यासाठी. मुंबईतल्या लोकांना त्या गोष्टी मिळत नाहीत आणि एक कोकणातल्या उद्योजकांना देखील एक मोठं स्थान मिळतं इथे आल्यानंतर. सो भारी वाटलं. मी स्वतः कोकणप्रेमी असल्याकारणाने, कोकणातले असल्याकारणाने मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.